ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण साळसूतपणाचा आव आणून घरात येत असलेल्या सचिनचा खोटारडेपणा सायली आणणार सगळ्यांसमोर, तर दुसऱ्या बाजूला नागोबा विरुद्ध ठोस पुरावे आता सायली अर्जुनच्या हाती लागणार, हे सगळंच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आपण पाहिलं, डॉक्टर ज्या होत्या त्यांनी सांगितलंय की सुमन काकूच्या मनावर खूप मोठा मानसिक आघात झालेला आहे. आता हे ऐकल्याच्या नंतर नागोबा हा आता खूपच जास्त आनंदी आहे. माझ्या डोक्याचं सगळं टेन्शनच गेलं. आता मला या सुमनच्या असण्या नसण्याने काही म्हणून फरक पडत नाही असा विचार नागोबा करतो. त्याच वेळी इकडे आता सायली ही सुमन काकूंना गुपचूप एका बाजूला घेते आणि सांगत असते की हे बघा सुमन काकू, एक गोष्ट लक्षात ठेवा, नागराज काकांना आता पूर्णपणे खात्री पटलेली आहे की आता तुम्हाला वेड लागलंय म्हणून. त्यामुळे नागराज काकांना आता तुमच्याशी बोलायला येतील, तुम्हाला काही बाई सांगायला येतील, घाबरवायला येतील. त्यावेळी प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि आम्हाला दाखवा. काळजी करू नका, तुमच्या जीवाला धोका होईल असं आम्ही काहीही करणार नाही. समजलं ना? त्यावर सुमन काकू म्हणते, सायली अर्जुन, अरे तुम्ही माझा जीव वाचवलाय, त्यामुळे तुम्ही जरी मला जीव धोक्यात घालायला सांगितलं ना तरी माझी काही हरकत नाही. मी तुमच्यासाठी ते सुद्धा करायला तयार आहे. आणि काळजी करू नका, तुम्हाला हवंय तसंच होईल. मी प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओ कॉल करत जाईन. त्यानंतर मग आता इकडे नागराज काकाला तर या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नसतं. सायली अर्जुन तिकडनं निघून गेल्याच्या नंतर नागराज काका विचार करतो की आता ह्या सुमनला मला काहीही म्हणजे घाबरायची गरज नाही किंवा हिच्याबद्दल मला विचार सुद्धा करायची गरज नाही. आणि आता हिला खूप खुमखुमी होती ना सगळ्यांना जाऊन खरं सांगण्याची, आता बघतो ही कोणाला जाऊन सांगते आणि हिच्यावर कोण विश्वास ठेवतं ते. मग आता नागराज काका स्वतःहूनच रात्रीचा दारू पिऊन सुमन काकूच्या खोलीत येतो आणि आता तो इतका नशेत असतो की त्याला कळतच नसतं की तो काय बरळतोय. आणि त्याच्यामध्येच तो खरं सांगत असतो, सुमन, सुमन तुला खूप हौस होती ना. त्याबरोबर सुमन काकू नागराज काकाचं लक्ष नसताना पटकन व्हिडिओ कॉल चालू करते आणि आता ती एका ठिकाणी मोबाईल ठेवते. सुमन काकूचा व्हिडिओ कॉल आलाय असं सायलीने म्हणता क्षणी अर्जुन लगेच तिकडे धावत येतो आणि मग सायली व अर्जुन दोघंही जण व्हिडिओ कॉलवर बघत असतात. तर इकडे नागराज म्हणत असतो, खुमखुमी होती ना तुला सगळ्या जगाला ओरडून खरं सांगण्याची, जा आता ओरडून ओरडून जगाला सांग की त्या रविराज किल्लेदारचा आणि त्या प्रतिमाचा अपघात मी घडवून आणला होता. जा ना, सांग, सगळ्या जगाला ओरडून सांग. सुमन, पण आता काही उपयोग नाही. आता तू जगाला ओरडून ओरडून जरी सांगितलंस ना तरी सुद्धा कोणीच तुझं ऐकणार नाही, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण आता तू वेडी झाली आहेस सुमन, वेडी झाली आहेस. आणि हे डॉक्टरांनी सुद्धा प्रिस्क्राईब केलंय, त्यामुळे आता तुझ्या वेडेपणावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही. सॉरी 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 सुमन, तुझ्या खरेपणावरती आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. सगळ्यांना हेच वाटेल की तू खोटं बोलतीयस, खोटारडी आहेस तू सुमन, खोटारडी आहेस तू सुमन. आता सुमन काकू घाबरते. सुमन काकू आता वेड्यासारखं मुद्दामूनच करायला लागते, सोडा मला, कोण आलात, कशाला आला इकडे तुम्ही, सोडा मला, सोडा, हो मला मारू नका, मारू नका, मला मला मारू नका. तसा लगेचच नागराज सुमन पासून दूर जातो आणि म्हणतो, गप, ओरडू नकोस, नाहीतर दादा येईल रूम मध्ये आणि दादाला माझं सगळं गुपित कळेल. मी दारू पिऊन आलोय हे दादाला कळता कामा नये सुमन, समजलं ना? गप्प बस, गप. आणि मग सुमनला आता तो आवाज बंद कर म्हणत असतो. त्याबरोबर मग आता सुमन ही घाबरते आणि बाथरूम मध्ये सरळ निघून जाते. त्याबरोबर नागराज हा तिथे उभा राहून उलट आणखीन मोठ्याने सांगत असतो की हो, केलंय मी सगळं, केलंय आणि ते सगळं पचवलंय सुद्धा. कोणी माझं काही वाकडं करू शकलेलं नाही, कोणीच नाही. त्याबरोबर सायली आता अर्जुनला म्हणते, बाप रे, याचा अर्थ हे सगळं खरोखर नागराज काकांनी केलंय. पण ते इतक्या खालच्या थराला जाऊन वागलेच का असतील? तर आता इकडे सुमन काकू ही बाथरूम मध्ये जाते आणि जरा रिलॅक्स होऊ लागते, ती शांत होत असते. तर इकडे आता मोबाईल लपवलेला होता आणि आपण बोललेलं सगळं रेकॉर्ड झालंय, शूट झालंय, हे सगळं आता नागराजला माहित नसतं. सायली अर्जुनने इकडे नागोबा जे जे काही बोललेलं असतो ते व्हिडिओ कॉलच्या थ्रू रेकॉर्ड करून त्यांच्या जवळ ठेवलेलं असतं. तर इकडे आता जो सचिन आहे तो घरी आलेला असतो आणि आता घरी येऊन तो
सगळ्यांना सांगत असतो की मी अस्मिताशिवाय नाही राहू शकत, अस्मितापासून लांब आहे, अस्मिताशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये, म्हणून मी अजून अब्रॉडला सुद्धा निघून गेलेलो नाहीये. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की प्लीज मला इथे तुमच्या सगळ्यांबरोबर राहू द्या. त्याबरोबर आता या गोष्टीसाठी कोणीच तयार नसतं, अस्मिता सुद्धा सचिनला माफ करायला तयार नसते. त्यामुळे मग आता सायली अर्जुन म्हणतात की नाही नाही, तुम्ही इथे नाही राहू शकत, अस्मिताताईंना तुमच्यामुळे त्रास झालेला आम्हाला नाही चालणार. अस्मिता म्हणते मला मुळात नवराच नको आहे ना. मग त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी म्हणते अस्मिता, सायली, अर्जुन शांत व्हा जरा सगळ्यांनी. आणि अस्मिता, तू म्हणतेस ते बाळा मला सुद्धा पटतंय, हा असला नवरा असण्यापेक्षा नवरा नसलेलं कधीही परवडलंच. पण बाळा, तुला जरी नवरा नको असला तरी तुझ्या पोटात वाढत असलेल्या निष्पाप निरागस बाळाचा या सगळ्यात काय दोष आहे? त्या बाळाला तर माहीतच नाहीये ना की त्याचा बाप नक्की काय लायकीचा आहे ते. त्यामुळे या सगळ्याची शिक्षा त्याला मिळायला नको. म्हणूनच आपल्याला सचिनला माफ करून एक सुधारायची संधी द्यायला हवी. कदाचित सचिन सुधारेल. आणि तसंही तुझ्या होणाऱ्या बाळाला बापाची गरज आहेच. बाप आणि आई दोघंही मुलांचं संगोपन करण्यासाठी तितकेच महत्वाचे असतात. एकटीने हे सगळं नाही होत. त्यामुळे सचिनला राहू देत. त्याबरोबर मग मात्र आता सायली अर्जुनचाही नाईलाज होतो आणि ते सचिनला घरामध्ये ठेवून घ्यायला तयार होतात. त्यानंतर वरती आता रूम मध्ये आल्यावर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, सायली, आता आपल्याला जर हे सगळं नागराज काकाने केलंय हे कळालंय तर हे नेमकं त्याने का केलं हे सुद्धा शोधून काढावं लागेल. आणि मला काय वाटतं माहितीये का, त्यासाठी ना आपल्याला सिनियरची मदत घ्यावी लागेल. कारण म्हणजे तोच आता काहीतरी सांगू शकतो आपल्याला ह्या सगळ्याबद्दल. नक्की नागराज काकाचा काय प्रॉब्लेम आहे, नागराज काका नेमका का रविराज काकाच्या जीवावर उठलाय, हे रविराज काकालाच कारण कदाचित माहिती असू शकतं ना. सायली म्हणते हो बरोबर आहे. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन रविराज काकांच्या घरी आलेले असतात. आणि मग रविराज काकांच्या घरी आल्याच्या नंतर आता सायली आणि अर्जुन रविराज काकांना सांगू लागतात, 22 वर्षांपूर्वी तुमचा अपघात कोणी घडवून आणला होता त्याचं गुपित आपल्यासमोर उघडलंय रविराज काका. आपल्याला सत्य हकीकत सगळं समजलंय. त्याबरोबर रविराज काका कोण आहे ती व्यक्ती असं विचारतात. त्यावर सायली अर्जुन त्यांना सांगतात, नागराज काका. रविराज काकांचा तर या गोष्टीवर विश्वासच पटत नसतो. मग सायली अर्जुन त्यांना तो व्हिडिओ दाखवतात ज्यामध्ये नागराज काकांनी स्वतःच्या तोंडानेच सर्व गोष्टींची कबुली दिली आहे. आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर रविराज काकांच्या पायाखालची जमीनच सरकते. रविराज काका म्हणतात, माझा तर विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काही नागराजने केलंय. नाही, आता बास. आजपर्यंत मी नागराजला प्रत्येक गोष्टीत माफ करत आलो, सोडत गेलो, पण त्याने त्याने माझी तळमळ बघत असताना सुद्धा मला कधीच माझी बायको जिवंत असल्याचं सांगितलं नाही. आता मी त्याला जिवंत सोडत नसतो. त्यावेळी सायली आणि अर्जुन रविराज काकांना समजावतात. सायली म्हणते, थांबा ना काका, अहो जर तुम्ही अशी काही केलीत ना तर आपल्या हाती काही सुद्धा लागणार नाही. अहो उलट आपल्याला तर नागराज काकांनी हे केलं तर का केलं हे शोधून काढायचंय. त्यावर मग अर्जुन म्हणतो, सिनियर तुला काय वाटतं, नागराज काका हे सगळं का करू शकतो, कशासाठी, काय हवं असेल नागराज काकाला तुझ्याकडनं. त्याबरोबर मग रविराज काकांना तर काही सुचत नसतं. त्यावर सायलीच पटकन म्हणते, अहो मला काय वाटतं, नागराज काकांना रविराज काकांची प्रॉपर्टी हवी असेल. नाही म्हणजे बघा ना काय होतंय सध्या, नागराज काका सध्याच काय पूर्वीपासूनच नागराज काका काहीही कामधंदा करत नाहीयेत, ते निवांत आरामात राहत आहेत. त्यामुळे मला तरी त्यांच्यावरती शंका आहे की त्यांना रविराज काकांची प्रॉपर्टी हवी असेल. पुढे जाऊन भविष्यात हे सगळं मलाच मिळणार आहे असं त्यांना वाटलेलं असेल, पण अचानक त्यांना धीर निघत नसेल ना वाट बघायला, म्हणूनच त्यांनी हे सगळं काही केलं असेल. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, हो मला सुद्धा हे सगळं पटतंय, पण मग आपण हे सगळं नागराजच्या तोंडून कसं काय वधवून घ्यायचं. त्यावर आता सायली अर्जुन रविराज काकांना म्हणतात, अगदी सोपं आहे. तुम्ही आता नागराज काकांना बोलवायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी राकेशच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या नावावर करून द्यायला तयार आहात. कारण तसं नाही असं आता तुम्ही तर प्रियाला प्रॉपर्टीतनं बेदखल केलेलं आहे. मग त्यामुळे आता या एवढ्या मोठ्या संपत्तीला प्रॉपर्टीला वारस तर कोणीतरी हवाच. आणि तसंही राकेश सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलाप्रमाणेच आहे. आठवतंय ना, अर्जुन कडून फॉर्म काढून घेऊन तुम्ही राकेशला चालवायला दिली होती. त्यावर मग आता लगेचच इकडे रविराज काका म्हणतात, ती माझी खूप मोठी चूक ठरली होती अर्जुन.
मला माफ कर त्या गोष्टीसाठी. अर्जुन म्हणतो, अरे इट्स ओके सिनियर, उलट तू माझ्याकडनं तुझी फर्म काढून घेतलीस, त्यामुळेच तर मी स्वतःची नवीन फर्म सुरू करू शकलो ना. त्यावर रविराज काका म्हणतात की हो बरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणालाय ना तसंच मी नागराज बरोबर बोलून घेतो. तुम्ही गेलात की लगेचच त्याला बोलवतो. मग सायली अर्जुन निघून जातात. त्याबरोबर आता थोडा वेळ गेला की मग संध्याकाळी रविराज काका नागराजला खाली बोलवतात. नागराज म्हणतो, काय झालं दादा, तू मला असं अचानक का बोलवलंस? रविराज काका म्हणतात, काही नाही, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी.